सार्थ श्रीमत एकनाथी भागवत अध्याय 13। जेवी श्वेतता मृद मधुर विविध भेदेक साखर, तेवी सचिदानंद अविकार वस्तु साकार एकवद। जसे शुभ्र रंग गुळगुळीतपणा व गोडी हे तिन्ही गुण साखरेत एक रूपानेच असतात, तसे ते सचिदानंद अविकारी एकरूप आहेत। प्रकृती गुणांते उपजविती गुणास्तव सबळ, प्रकृती गुणांसी आत्म्यासी संगतीन घडे कल्पांती उद्धवा। सत्व रजव तम यांची उत्पत्ती मायेने होते व गुणामुळे माया प्रबळ होते। म्हणून हे उद्धवा, गुण व आत्मा यांची संगती घडत नाही। येथ विद्या उत्पत्ती लक्षण स्वये सांगे नारायण, करुणी गुणे गुणांचे मर्दन सद्विद्या जाण साधावी। एकनाथ महाराज म्हणतात, विद्येच्या उत्पत्तीचे लक्षण येते श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे। गुणांनीच गुणांचा निराश करून सद्विद्या साध्य करावी। सत्व वाढवून सुरवाडे, जय रजतम निशेष झडे, ते सद्विद्या हाता चढे। सत्वाची वाडी मोडे निजत्वे करून। सत्वगुण वाढवला म्हणजे रजवतम नाहीसे होतात व सद्विद्या हाती येते। आणि स्वरूपबोध झाला की सत्वगुणांची वाढ खुंटते। सर्पू लागला होय जासी, विष खादल्या उतार त्यासी। ते विष खाता ये रे दिशी, आत्मघातासी वाढवी। साप चावला असता त्याच्या विरोधी विष घेऊन ते विष उतरवता येते, पण एरवी जर ते विष घेतले तर प्राणघातक ठरते। तैसे रजतम लोपे सत्व वाढे वाढले, सत्व बाधकत्वे कुडे। तेही बाधा मी तुझ पुढे अति निवाडे सांगेन। तसेच सत्वगुणाच्या वाढीने रजतम नष्ट होतात, पण वाढलेला सत्वगुण तसाच राहिल्यास बाधक होतो। त्याची बाधा कशी होते ते ऐक। मी अलिप्त कर्मकार्या, मी ज्ञाता मी महासुखिया। ईशा वाढवणी अभिप्राया, गुणे गुण कार्या गोविजय सत्वे। मी अलिप्त आहे, मी ज्ञाता आहे, मी सुखी आहे, अशा कल्पना वाढत गेल्या म्हणजे सत्वगुणच बंधनकारक होतो। ऐसा वाढला जो सत्वगुण, त्यासी उपशमात्मक निज सत्वे जाण। समूळ करावे निर्दळन, तै समाधान पाविजे। याप्रमाणे वाढलेला जो सत्वगुण त्याचाही स्वरूप बोधाने उत्पन्न होणाऱ्या शांतीने समूळ नाश करावा, तेव्हाच खरे समाधान प्राप्त होते। उद्धवा तू ऐसे म्हणसी, समानता तिही गुणांशी। केवी वाढी होईल सत्वासी, गुणगुणांशी राखण। उद्धवा तू कदाचित असे म्हणशील की तिन्ही गुण समान असताना त्यातील सत्वगुणाची वाढ कशी होईल। गुणच गुणांचे रक्षण करतात। वाढल्या तमोगुण नावडे तेव्हा ज्ञान ध्यान। नावडे त्याग मोग चंदन निद्रा, दारुण हा कलहो। तर ऐक, तमोगुण वाढला म्हणजे माणसाला ज्ञान ध्यान त्याग भोग सुगंध या गोष्टी आवडत नाहीत। त्याला झोप आवडते किंवा भांडण आवडते। वाढल्या रजोगुण ऐकता ज्ञान निरूपण, त्याचे भोगासक्त मन सदा ध्यान विषयांचे। रजोगुण वाढला म्हणजे मनुष्य जरी ज्ञानाचे विषय ऐकत असला तरी त्याचे मन विषयांकडे वळत असते। धनलोभ सुदल्या दिठी, पापरा घेतल्या क्रोध नुठी। हे रजोगुणाची कोटी लोभिष्ट, पोटी स्त्री पुत्रा। त्याच्या दृष्टीस धन प्राप्त करण्याची संधी दिसली
तर मग त्याच्यावर कोणी वाहन उगारली तरी द्रव्याकडे लक्ष देऊन तो क्रोध करीत नाही. प्रपंचासक्ती व लोभ हे रजोगुणाचे लक्षण आहे. वाढलिया सत्वगुण स्त्रियादी भोगी उदासीन, सदा करी भगवत चिंतन का करी कीर्तन हरिभक्ती. सत्वगुण वाढला म्हणजे मग भोगाविषयी उदासीन होते आणि मनुष्य माझी भक्ती करू लागतो, मोक्षाचे चिंतन करू लागतो. क्रोध लोभ मोह लक्षण सत्व काळी नुठे जाण, परी एकला केवी वाढे सत्वगुण गुणांशी राखण गुण होती. सत्वगुण असेल तेव्हा क्रोध लोभ मोह हे विकार उचल खात नाहीत. परंतु एकटा सत्वगुण कसा वाढणार? मागे तम पुढे रज पूर्ण, मध्ये अडकला सत्वगुण, तो कैसेनी वाढेल जाण अडकले पण सुबद्ध. तम आणि रज या गुणांच्या कैचित सापडलेला सत्वगुण कसा वाढणार? ऐशी आशंका धरुणी जाण म्हणसी वाढेना सत्वगुण, ते सत्ववृद्धीचे लक्षण एक संपूर्ण सांगे. अशी शंका घेऊन सत्वगुण वाढत नाही असे जर म्हणशील तर सत्वगुणाच्या वृद्धीचे लक्षण सविस्तर सांगतो ते ऐक. सत्वात भर्मो भवेद वृद्धात पुंसो मदभक्ती लक्षणः, सात्विकोपास्या सत्वम ततो धर्मः प्रवर्तते. सत्वगुण वाढला म्हणजे मनुष्याच्या अंगी माझ्या भक्तीचा धर्म उद्भवतो. सात्विक उपासनेच्या योगाने सत्वाची वृद्धी होते व ह्यापासून ये श्लोकीचे निरूपण पहिले उत्तरार्ध व्याख्यान तेथे सत्ववृद्धीचे कारण सात्विक सेवन. एकनाथ महाराज म्हणतात, या श्लोकाच्या निरूपणात प्रथम मी उत्तरार्धाचे निरूपण करतो. कृष्ण म्हणाला, सात्विक पदार्थांचे सेवन हे सत्ववृद्धीचे कारण आहे. सात्विक पदार्थ सेविता सत्ववृद्धी होय सर्वथा. सत्वविजये वर्तता पवित्रता जीवाची. त्यामुळे सत्वगुण वाढला की जीवाला पवित्रपणा येतो. सत्व उत्कर्षाचे लक्षण धर्मनिष्ठा स्वधर्माचरण, तैसे तेथील वासना बंधन इहा मूत्र जाणवांचीना. धर्मनिष्ठा व धर्माचरण हेच सत्वगुणाच्या उत्कर्षाचे लक्षण आहे. त्यामुळे मनुष्य ऐहिक व परलोकातील विषयांची इच्छा करत नाही. झालिया शुद्ध अंतःकरण तेव्हा निस्सीम वाढे सत्वगुण, पुरुषासी मदभक्ती लक्षण धर्म जाण उत्पत्तिष्ठे. अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे सत्वगुण फार वाढतो. मग माझी भक्ती करणे हाच मनुष्याचा धर्म बनतो. सत्व वाढल्या धर्म प्रवृत्ती, तै गुरु भजनी अति प्रीती काल सत्व विग्रही माझी मूर्ती, ते ठाई भक्ती उल्हासे. गुरु भजन आवडू लागते, माझ्या सत्वगुणी मूर्तीवर भक्ती बसते. कायिक वाचिक मानसिक मर्दपण करी स्वाभाविक मज वेगळा आणिक, भावार्थ देख स्फुरेना. तो मनुष्य काया वाचा मनाने सर्व कर्म मला अर्पण करतो. माझ्या वाचून दुसरी कल्पनाही तो करत नाही. गुरु भगवंता भिन्न हे ते काळी प्रकटे चिन्ह, ते अति सत्वाची ओळखण हे धर्मपूर्ण सात्विक. त्यावेळी गुरु आणि भगवंत हे भिन्न नाहीत असे त्याच्या प्रचितीस येते. ही वाढलेल्या सत्वगुणाची खूण आहे. अशा प्रकारे सत्वगुण हा वाढतो हे खरे आहे. धर्मो रजस्तमो हन्यात सत्ववृद्धिरनुतमः, आशु नश्यति तन्मूलो ह्यधर्म उभये हते.
तो धर्म रज व तम ह्या दोन्होंनाही पराभूत करतो. कारण सत्वगुणाची वृद्धी हाच सर्वोत्तम धर्म आहे. आणि रज व तम हे दोन गुण नष्ट झाल्यावर त्यातून निर्माण होणारे रागद्वेष इत्यादी व प्रमाद आणि आळस इत्यादी अधर्म सुद्धा नष्ट होतात. ऐसा वाढली या सात्विक धर्मते सत्ववृद्धी सर्वोत्तमते सत्वी प्रकटे पुरुषोत्तम विश्राम धाम मोक्षा. असा सात्विक धर्म वाढला म्हणजे शुद्ध सत्वाची वाढ होते आणि त्या तत्वात त्या गुणात मुमुक्षुच्या विश्रांतीचे स्थान असा पुरुषोत्तम प्रकट होतो. एवं सत्ववृत्ती वाढला धर्म तो तत्काळ नाशी अधर्म. अधर्माचे मूळ रजतम त्यांचे रूपनाम उरो नेदी. त्यावेळी अधर्माचा नाश होतो आणि अधर्माचे मूळ जे रजवत्तम त्यांचे नावही उरत नाही आणि आविर्भावही नाहीसा होतो. सात्विक सेवने सत्ववृद्धी तेणे सद्विद्धेची उपलब्धी. हे उपायाची विधान विधी कृष्ण कृपानिधी बोलिला. सात्विक पदार्थांच्या सेवनाने सत्वगुण वाढतो व त्याने आत्मभान आत्मज्ञान उपलब्ध होते. करावे सात्विक सेवन ते सात्विक पदार्थ कोण कोण. ऐक त्यांचेही निरूपण दशलक्षण सांगेन. सात्विक पदार्थ कोणते त्यांची ही 10 लक्षणे सांगतो ती ऐक. आगमोपहा प्रजा देशहा कालहा कर्मच जन्मच. ध्यानम मंत्रोत्थ संस्कारो दशयते गुणहेतवः. शास्त्र जल प्रजा देश काल कर्म जन्म ध्यान मंत्र आणि संस्कार ह्या 10 गोष्टी त्रिगुणांना उत्पन्न करणाऱ्या आहेत. गुणवृद्धीचे कारण आगम म्हणजे शास्त्र जाण. आप म्हणजे ते जीवन आवडते स्थान तो देशु. सत्व रज व तम ह्या 3 गुणांची वृद्धी आगम म्हणजे शास्त्र यातून होते. आप म्हणजे पाणी. देश म्हणजे आपले आवडते स्थान. ऐक प्रजांचे विंदान. प्रजा म्हणजे त्रिविध जन. जैशी ज्याची संगती जाण तैसे लक्षण तो पावी. प्रजा म्हणजे 3 प्रकारचे लोक. जशी ज्यांना संगती असते तसे लक्षण त्याला प्राप्त होते. 3 प्रकारचे लोक म्हणजे सज्जन संत व विरक्त लोक. काळ म्हणजे दिवस भाग. कर्म म्हणजे जे अकरी अंग. जन्म म्हणजे दीक्षा सांग मंत्राचे लिंग यथारुची. काळ म्हणजे दिवसाची विशिष्ट वेळ. कर्म म्हणजे आपण देहाने जे काही करतो ते. जन्म म्हणजे बालक म्हणून होणारा जन्म व दीक्षेने होणारा जन्म. मंत्र म्हणजे आपला आवडता जपाचा मंत्र. कर्त्याचा जेथ अत्यादरू त्या नाव बोलीचे. संस्कारू हाद लक्षण प्रकार. गुणवृद्धी विचारू तो ऐक. ज्यामध्ये कर्त्याचा अतिशय आदर असेल त्याला संस्कार म्हणतात. अशी ही 10 प्रकारची गुण उत्पादक कारणे आहेत. आता गुण कसे वाढतात ते तू ऐक. येथ सत्यवृद्धीसी प्रस्तुत साधकांसी शास्त्रनिवृत्त. उपनिषद भांगेसी वेदांत त्याचा मतितार्थ सेवावा. सत्ववृद्धीसाठी साधकाने निवृत्तीपर वेदांत शास्त्र म्हणजे उपनिषदांसह वेदांताचा अभ्यास करावा व त्यातील विचारांवर चिंतन करावे. जलाचा पवित्रपणा महत्वाचा आहे. आप म्हणजे जलपवित्रता. गौतमी भागीरथ्यादी पुण्यसरिता ज्यांचा अवचटे शिंतोडा लागता पाप सर्वथा उरेना. गोदावरी भागीरथी इत्यादी पवित्र नद्यांचे पाणी पाप नाश करते.
कामाझा प्रतिमांचे चरणामृत ज्यालागी ब्रह्मादिकार्थभूत किंवा शालिग्राम शिळेचे तीर्थ सकळ दुरित निवारी किंवा माझ्या प्रतिमांचे चरणामृत किंवा शाळीग्रामाचे तीर्थ पवित्र असते जेणे सकळ तीर्थे होती पावन ते ब्राह्मणाचे चरणतीर्थ जाण स्वये वंदी श्री नारायण निज हृदयी चरण वाहतसे ज्याने सर्व तीर्थेही पावन होतात ते ब्राह्मणाच्या चरणांचे तीर्थ नारायणही वंद्य मानतो व ब्राह्मणाचे चरण हृदयाशी धरतो भलतैसे का हो पावणी जे लागले सद्गुरु चरणी ते सकळ तीर्था शिरोमणी सेविता तक्षणी उद्धरी कोणतेही पाणी असले तरी त्याला सद्गुरु चरणांचा स्पर्श होताच ते सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ ठरते ते सेवन करताच उद्धार करते सत्ववृद्धीचे कारण आपते ये तीर्थी जाण पुण्यरूप सेविता सत्ववृद्धीचे स्वरूप आपे आप प्रकाशे अशा प्रकारे तीर्थामुळे पवित्र झालेले जल सत्वगुणाची वृद्धी करते प्रजा म्हणजे महाजन सेवावे साधू निवृत्ती जन ज्यांचे संगती स्तव जाण उद्धरण जड जीवा प्रजा म्हणजे श्रेष्ठ सज्जन संत व विरक्त लोक त्यांच्या संगतीने जडजीवांचा उद्धार होतो सत्ववृद्धीचे कारण मुख्यत्वे संगती संत संगतीची जाण त्या सत्संगाचे महिमान केले निरूपण द्वादशी सत्संगती सत्वगुणांच्या वृद्धीचे प्रमुख कारण आहे सत्संगाचा महिमा 12व्या अध्यायात सांगितला आहे देशु पुण्य भूमिका सिद्धी स्थळ विजनवासु एकांत शीळ देथ बसताची तत्काळ सत्वासी बळ चढो वेडे देश म्हणजे पवित्र जागा नैमिषारण्य किंवा एकांत निर्जन प्रदेश ध्यानासाठी व सत्वगुण वाढण्यासाठी उपयुक्त आहे एकांती स्थिरावल्या आसन सहजे वाढे सत्वगुण मनी हव्यासु चढथा जाण वस्तू चिदघन साधावया एकांतात आसन स्थिर झाले की सत्वगुण वाढतो आणि चिदघन परब्रह्माला प्राप्त होण्यासाठी मन उत्कंठित होते साधकांसी काळ यथोचित अवश्य ब्राह्म मुहूर्त काजे काळे उद्वेग रहित हर्षयुक्त मन होय काल म्हणजे ब्राह्म मुहूर्त इत्यादी सुयोग्य वेळ त्यावेळी मन प्रसन्न वा उद्वेग रहित असते प्रेमाने कथा श्रवण करण्यात जाणारा काळ किंवा जयंत्या महापूजा जागरण इत्यादी साठी जाणारा काळ हा सत्वगुणाची वृद्धी करणारा असतो प्रेमयुक्त अंतःकरणे जो काळ जाय कथा श्रवणे का जयंत्यादी महापूजा करणे जागरणे हरिदीनी थोर काळाची सार्थकता हरिकीर्तनी गाता नाचता त्या काळाचा महिमा तत्वता माझेन सर्वथान बोलवे तीच काळाची खरी सार्थकता आहे हरी कीर्तनात गाणे व आनंदाने नाचणे यात जो काळ जातो त्याचा महिमा थोर आहे निरभिमान कीर्तन करणे निर्लोभ गाणे नाचणे तो काळूवंदीचे म्या श्री कृष्णे महिमा कोणे बोलावा कीर्तन गाणे आणि नाचणे हे माझ्या भक्तीने करावे तो ही काळ सत्वगुणाची वृद्धी करणारा आहे कर्म म्हणजे ते निवृत्त जे आशापाश फळरहित का क्रिया ते उपकारार्थ सात्विक निश्चित ते कर्म कर्म म्हणजे निष्काम व परोपकार करण्यासाठी केलेले चांगले कर्म गुरुपासूनी दीक्षा ग्रहण ते पुरुषासी नवे जन्म जाण गुरु माय बाप संपूर्ण ते ऐक लक्षण उद्धवा
गुरुकडून दीक्षा घेणे हा पुरुषाचा नवा जन्म आहे. गुरु हा साधकाचा आई बाप असतो. पित्याची लक्षणे ऐक. उपजली या बाळकासी तत्वता, पंचविध जाण पिता जनिता आणि उपनेता, तिजा प्रतिपाळिता दाने. जन्मलेल्या बालकाचे एकंदर 5 जनक असतात. जन्म देणारा, उपनयन करणारा, पालन पोषण करणारा. जो भयापासून सोडविता, जो बंध विमोचन करविता, तो देहाचे मरण चुकविता, तो ही पिता शास्त्रार्थे. भयापासून सोडवणारा, बंधमुक्त करणारा आणि मरण चुकवणारा हा चौथा पिता. या वेगळा 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता, मृत्यूपासून सोडविता, जो गर्भव्यथा निवारी. आणखी एक 5वा पिता आहे, जो गर्भवास चुकवतो, मृत्यूपासून सोडवतो, तो सद्गुरु हा 5वा पिता. ज्याचे देखील या चरण बंधून शके भाव बंधन, तो सद्गुरु पिता जाण, भाग्य विण न पाविजे. ज्याचे चरण दृष्टीस पडताच संसार बंध बाधत नाही, असा हा सद्गुरु रूपी पिता मात्र भाग्या वाचून लाभत नाही. उपजल्या बाळकासी सर्वथा, वेगळाली माता पिता, एकविर्या ते निपेक्षिता, धारण पोषणता जननीची. बालकाचे माता व पिता या 2 भिन्न व्यक्ती असतात. पित्यापासून गर्भसंभव होतो व माता त्याचे धारण पोषण करते. तैसा सद्गुरु नव्हे पिता, निजवीर्य नव्हे चिता, योनीद्वारे नुपजविता, जननी जनिता स्वये झाला. परंतु सद्गुरु हा एकटाच जनक जननी होतो. तो आपले वीर्य खर्च न करता व साधकाला, शिष्याला योनी मार्गाने जन्म घ्यावयास न लावता प्रेमानेच माता पिता होतो. उदरा बाहेरी घातल्या पाठी, माता पुत्र स्नेहे कळवेळा उठी. बाहेरिले सुनिया पुले पोटी, निज स्नेहे गोमटी गुरुमाता. म्हणून सद्गुरूच शिष्याचा खरा माता पिता. तो आत्म प्रेमाने त्याला वाढवतो व तादात्म्य देतो. मागील पिते जे 4 जण, ते याचे सावत्र बाप जाण. माता पिता भिन्न भिन्न, सखे पण त्या कैचे. आरंभी सांगितलेले 4 जनक सावत्र बापच समजावे. या लागी सद्गुरु जो सुकृपू, तो सच्चित्शासी सखा बापू. पित्या पुत्रान माझी अल्पू, काही विकल्पू उपजेना. म्हणून कृपाळू सद्गुरूच शिष्याचा सखा पिता आहे. त्याच्या बाबतीत माता श्रेष्ठ की पिता श्रेष्ठ असा भेदभाव उत्पन्न होत नाही व पिता आणि पुत्र यातही भेद उरत नाही. त्या सद्गुरु पासून जाण, शैवी वैष्णवी दीक्षा ग्रहण, अथवा उपदेशी निर्गुण चैतन्य घन निज बोधे. त्या सद्गुरु पासून तो साधक शिवाची किंवा विष्णूची दीक्षा घेतो किंवा ब्रह्मज्ञानासाठी महावाक्याचा उपदेश घेतो. ऐक दीक्षा नामाची युक्ती दे, 4 पुरुषार्थ 4 मुक्ती. निशेष अविद्येची नाशी स्थिती, दीक्षा उत्पत्ती त्या नाव. आता दीक्षेचे लक्षण ऐक. जी दीक्षा 4 पुरुषार्थ व 4 मुक्ती देते, अविद्येचा पूर्ण नाश करते, तिलाच खरी दीक्षा म्हणावे. एवं दीक्षा जन्माची जे कथा उद्धवा सांगितली म्या तत्वता. ध्याननिष्ठ जे सात्विकता ऐक आता सांगेन. उद्धवा, अशा प्रकारे दीक्षारूप जन्माची माहिती मी तुला दिली. आता ध्यानाने सत्वगुण कसा वाढतो ते सांगतो. सत्वोपाधी शरीर साचे, चैतन्य घन स्वरूप ज्याचे.
तो श्री विष्णू ध्येय सात्विकांचे ध्यान त्याचे करावे. श्री विष्णूचे ध्यान करावे, कारण तो सत्वगुणाचे रूप आहे आणि चैतन्य घन आहे. अथवा धवळ धाम गोक्षीर कर्पूर गौर पंचवक्र ध्यानी आणावा शंकर संसार पार तरावया. किंवा गायीच्या दुधाप्रमाणे किंवा कापराप्रमाणे शुभ्र गौर कैलासात राहणाऱ्या पंचमुखी शंकराचे ध्यान करावे. या मूर्तीचे ध्यान करिता हारपे ध्येय ध्यान ध्याता ठसावे चैतन्य घनता सात्विकता हे ध्यान. यांचे ध्यान केले असता ध्येय ध्यान व ध्याता ही वेगळी राहत नाहीत व चैतन्य घन परमात्मा मनात ठसतो. हेच ध्यान सत्वगुण वाढवणारे होय. जैसी दीक्षा तैसे ध्यान हे आगमशास्त्रीचे प्रमाण. त्या ध्यानाचे पर्यवसान चैतन्य घन पावावे. जशी दीक्षा घ्यावी त्याप्रमाणे ध्यान घडते हे शास्त्रांचे प्रमाण आहे व त्या ध्यानातून शेवटी चैतन्य घन परमात्म स्वरूपच प्राप्त होते. केवळ जे चैतन्य घनते सद्गुरु स्वरूप जाण. त्यांचे करावे नित्य ध्यान अनुसंधान निजनिष्ठा. सद्गुरूचे जे चैतन्य घन स्वरूप त्याचेच एकनिष्ठेने व दृढ अनुसंधानाने नित्य ध्यान करावे. पंचभूत देहाची मूस तेथ ओतिला ब्रह्मरस. गुरु स्वरूपास विलास ध्यान रात्रंदिवस करावे त्याचे. पंचभूतात्मक जो देह तोच एक मूस आहे. त्यात ब्रह्मरूपी रस ओतावा म्हणजे सद्गुरुरूपी ब्रह्ममूर्ती बनते. तिचेच अहोरात्र ध्यान करावे. सात्विकांचे जे का ध्यान ते हेतू उद्धवा जाण. आता मंत्रांचे मंत्र ग्रहण तेही निरूपण अवधारी. उद्धवा सात्विक लोकांचे ध्यान अशा प्रकारचे असते. आता मंत्रांच्या ग्रहणाबद्दल सांगतो. सकळ मंत्रांची जननी जे जन्मात करिता क्षणी. गायत्रीच्या मंत्रग्रहणी ब्राह्मणपणी अधिकारू. गायत्री मंत्र ही सर्व मंत्रांची जननी आहे आणि तो मंत्र ग्रहण केल्यास द्विजत्व येते व ब्राह्मणत्वाचा अधिकार प्राप्त होतो. जे सकळ मंत्रांचा राजा जे वाट्या आली असे द्विजा. जिचे निधाके द्विजपूजा मजदोक्षजा करणे पडे. हा गायत्री मंत्र स्वभावताच ब्राह्मणांच्या वाट्याला आला आहे. पण जे त्या मंत्राची उपेक्षा करतात ते दरिद्री होतात. ते गायत्री स्वभावता आली असे ब्राह्मणांच्या हाता. तिची उपेक्षा करिता लावले दारिद्रता पावले. गायत्री निष्ठ तो ब्राह्मण त्याचे मस्तकी मी वंदी. चरण मंत्री गायत्री श्रेष्ठ जाण वेद प्रमाण ये अर्थी. गायत्रीचा उपदेश न घेता इतर मंत्रांचा उपदेश घेतला तरी सिद्ध होत नाही. जे ब्राह्मण गायत्री मंत्रांवर निष्ठा ठेवतात त्यांना मी मस्तक लावून नमस्कार करतो. गायत्री सर्वश्रेष्ठ मंत्र आहे, याला वेद प्रमाण आहे. गायत्री रिघाल्या विण काही इतर मंत्री रिघमू नाही. मुख्यत्व ते गायत्रीच्या ठाई ते लागले पाही सकळ मंत्र. गायत्रीचा उपदेश न घेता इतर मंत्रांचा उपदेश घेतला तरी सिद्ध होत नाही. म्हणूनच गायत्रीला प्रमुखत्व आहे. सर्व मंत्र या मंत्राच्या अनुरोधानेच फलित होतात. नवता गायत्री संबंध मुख्य रिघो न शके. वेद इतर मंत्रा केवी संवाद वेदावंध्य गायत्री. गायत्रीचा संबंध आल्याशिवाय पुरुषामध्ये मुख्यतः वेद प्रवेश करू शकत नाही.
मग इतर मंत्रांची गोष्ट कशाला? वेदांनीही गायत्री मंत्र वंद्य मानला आहे. गायत्रीचे गुह्य परम चिन्मात्रैक परब्रह्म, तो मंत्र ब्राह्मणासीच सुगम परी तेही वर्म चुकले. एक परब्रह्मच चिन्मात्र आहे हे गायत्री मंत्राचे रहस्य आहे. तो मंत्र ब्राह्मणांना सुलभ असूनही कित्येक ब्राह्मण त्याचे वर्म जाणण्यास चुकले. एवं गायत्री मंत्र ब्रह्म पूर्ण सकळ सिद्धीचे कारण, शैव वैष्णव मंत्र ग्रहण तेणे त्वरित जाण सत्व शुद्धी. असो गायत्री मंत्र ज्याप्रमाणे सर्व सिद्धीचे कारण आहे, त्याच प्रमाणे शैव आणि वैष्णव मंत्रांनीही सत्वर सत्व शुद्धी होते. सत्व शुद्धीचे परिपाटी शैव वैष्णव मंत्र कोटी, तेणे सत्व शुद्धी उठाउठी होय निज निजात्मदृष्टी साधका. सत्व शुद्धी झाली की कोणतेही शैव किंवा वैष्णव मंत्र साध्य होतात आणि साधकाला आत्मदृष्टीही प्राप्त होते. मंत्र ग्रहण विचार उद्धवा जाण हा साचार आता, बोलिला जो संस्कार तोही प्रकार परियेसी. हे उद्धवा, हा मंत्र ग्रहणाचा विचार झाला, आता संस्कार म्हणजे काय ते ऐक. मनाचे संकल्प विकल्प तोडावयाती साक्षेपयेची अर्थींचा खटाटोप महासाटोप जो मांडी. जो मनुष्य मनाचे संकल्प विकल्प तोडण्यात मोठ्या नेटाने प्रयत्न करतो, त्याच्या मनात जरी संकल्प उद्भवला किंवा विकल्प उद्भवला, संकल्प उठचिने लाहे जेथे उठी तेथे ठेचित जाय. विवेकाचे निबळे पाहे मोकळो होय मनाचा, तरी तो तेथल्या तेथे दाबून टाकतो. तो सर्वदा विवेकाने वागत असल्यामुळे मोकळ्या मनाचा असतो. परमात्मनिष्ठा परवडी अखंड मनाची मोडी पाडी. उसंत घेवो नेदी अर्ध घडी स्मरण निर्वडी मन राखे. परमात्मनिष्ठेच्या आधाराने तो अर्धा क्षणही विसावा न घेता मनाला एक सारखे आवरीत असतो आणि अंतर्मुख राहून परमात्म्याच्या ठिकाणीच गुंतवून ठेवतो. वैराग्य बळे दमी दम, तेणे भेणे करी हरिचिंतन दासी. नुल्लंघी स्वामीचे वचन तैसे स्मरणाधीन मन करी. वैराग्याच्या बळाने तो मनाचे दमन करतो. मन विषयांकडे पळू नये याची खबरदारी म्हणून तो हरिचिंतन करतो व दास ज्याप्रमाणे धान्याची आज्ञा मोडीत नाही, त्याप्रमाणे तो आपले मन हरीच्या आज्ञेत वागवतो. इंद्रिये पाहती नाना पदार्था, मन पाहे आणि का अर्था. जागृती स्वप्नी स्वभावता अखंडता हरी स्मरे. अशा साधकासमोर जरी अनेक विषय असले तरी त्याचे मन तिकडे वळत नाही. ते अहोरात्र हरीकडेच लागलेले असते. ऐशा संस्कारे संस्कारिले मन, निमिषोन्मिषी हरिचिंतन. श्वासोच्छवासांचे गमनागमन, सोहम ध्यान त्या ठाई. मनावर असा संस्कार झाला की ते मन प्रत्येक क्षणी हरी स्मरण करते. श्वसन गमन आगमन इत्यादी सर्व कर्मात त्याला सोहम ध्यान लागून राहते. स्वाभाविक स्मरणादरू या नाव आत्मसंस्कारू हा सत्ववृद्धीचा प्रकारू शारंग धरू बोलिला. असा जो स्वाभाविकपणे असलेला हरिस्मरणाचा आदर, त्याला आत्मसंस्कार असे म्हणतात. हा सत्व शुद्धीचा दशविधी प्रकार श्री कृष्णाने सांगितला व म्हटले.
आत्मशुद्धीचे महाकारण बोलिला आहे ते दशलक्षण. साधकी सेवामया जाण विशद निरूपण म्या केले. हे आत्मशुद्धीचे मोठे साधन आहे हे मी तुला सांगितले. त्याचा हेतू असा की साधकांनी या साधनाचा उपयोग करावा. जेणे खवळला वाढे तमोगुण, ते तमवृद्धीचे दशलक्षण केवळ त्यागावया जाणतेही निरूपण सांगेल. आता ज्या योगे तमोगुण खवळतो ते लक्षण मी तुला सांगतो, पण ते त्याग करण्यासाठीच आहे. तेथीचा आगम अभिचारिक, वेदविरुद्ध मार्ग देख, वारुणी माध्वी मध्योदक आवश्यक सेविती. तमोगुणाच्या शास्त्रामध्ये पाखंडी शास्त्र येते. जारण मारणादी करणी करणे, मध्य सेवन करणे इत्यादी गोष्टी त्यात असतात. तो मार्ग वेदांच्या विरुद्ध आहे. जे उभय भ्रष्ट पाखंडी वेशधारे वृथा मुंडी, त्यांचे संगतीची अतिगोडी जेथ अपरवडी विधिवेदा. दोन्हीकडे भ्रष्ट झालेले म्हणजे धड संसारी नव्हे व धड संन्यासी नव्हेत असे जे पाखंडी वेशधारी, वृथा मुंडन करणारे ढोंगी बैरागी आणि ज्यांना वेद विहित कर्मे व प्रत्यक्ष वेद यांचा काहीच आदर नाही, असे जे लोक असतात त्यांच्या संगतीची आवड असणे हे तमोगुणाचेच लक्षण आहे. द्वेष चोहटा का परद्वार, तेथेची बैसका निरंतर काळतो, त्यासी मध्यरात्र तै व्यापार कर्माचा. द्वेष मत्सर सट्टा जुगार व परस्त्री यांची व्यसने असणे व रात्री बिरात्री त्या व्यसनात रमणे हे तमोगुणाचीच कर्म आहेत. क्रियारंभू जारण मारण, मोहम स्तंभन उच्चाटन का करावे वशीकरण हे कर्म जाण तामसा. जारण मारण मोहन स्तंभन उच्चाटन आणि वशीकरण हे सर्व तामस कर्म जाणावे. जन्म म्हणजे दीक्षा ग्रहण, प्रेतभूत पिशाच विद्या जाण, करिता प्रेतभूत आराधन प्रेत जन्म जाण तामसा. गुरु प्रेमाने शिष्याला वश करतो, भक्त भक्तीने मला वश करतो, हे मात्र सत्वगुणाचे लक्षण समजावे. जन्म म्हणजे दीक्षा ग्रहणच होय. भूत प्रेत पिशाच यांची आराधना केल्यास त्या तमोगुणी लोकांना मेल्यानंतर प्रेत योनीत जन्म मिळतो. जेथ तमोगुण प्रधान तो क्रोधयुक्त पुरुष जाण, सदा शत्रूंचे करी ध्यान, करावया हनन उद्यतू. ज्याच्या अंगी तमोगुण जास्त असतो तो मनुष्य रागीट असतो. तो नेहमी शत्रूचे ध्यान करीत असतो आणि त्याचा प्राण घेण्यास टपलेला असतो. तामसी मंत्रमुखी मैळी अथवा उच्छिष्टा चांडाळी, का प्रेत देवता कंकाळी मंत्रशैली हे तेथे. तमोगुणी उपासनेत मुक्ती मैळी उच्छिष्ट चांडाळी कंकाळी अशा अपदेवतांची मंत्राने आराधना असते. संस्कार दगड माती माझे घर हे माझी क्षिती, स्वप्नी निजेला घाली भिंती एवढी आसक्ती गृहाची. तमोगुणी माणूस हे माझे घर ही माझी माती, हे माझे दगड ही माझी जमीन असे धोकीत असतो. स्वप्नात सुद्धा तो घराच्या भिंती बांधत असतो, तेवढी त्याची घरावर आसक्ती असते. घर करावया अशक्त तरी ते खिंडेरा अति स्मरत, सदा दगड माती राखत नांदते तेथ येवनेदी. त्याला घर बांधण्याचे सामर्थ्य नसले तर गावाबाहेर बखळीत बसून दगडमाती राखतो, तेथे कोणाला फिरकू देत नाही. देहालागी गेह करणे घडे, तेही देह कष्टवी अति दुर्वाडे. तामसंस्कारे रोकडे केवळ वेडे गृहासक्ती.
ज्या देहासाठी घर बांधायचे असते त्या देहालाच त्यासाठी फार कष्ट देतो. तामस संस्कारामुळे त्याला घराचे वेड लागलेले असते. गृहासक्तीचा व्यापारू जो मरणात न सोडी नरू, तो जाण तामस संस्कारू त्याचा संसारू तो मोती. घराच्या आसक्तीने होणारा व्यवहार मरेपर्यंत न सोडणे हा तामस संस्कार जाण. अशा माणसाचा संसारच मृत्तिकामय आहे. जेणे थोरावे तमोगुण ते हे जाण, दशलक्षण ऐक राजसाचे चिन्ह त्याचे भिन्न स्वरूप. तमोगुण अशा 10 लक्षणात वाढलेला असतो. राजस गुणाची लक्षणे याहून भिन्न असतात. करावे सत्वाचा अंगीकारा, त्यागावा तमोगुण दुसरा, पुढे चाविरा मागे लातिरा एक तिसरा रजोगुण. माणसाने साधना मार्गात सत्वगुणाचाच स्वीकार प्रथम करावा आणि तमोगुणाचा त्याग करावा. आता पुढे चावरा आणि मागे लाथाळ असा रजोगुण ऐक. होका शहाणी सिंदळी जे नारी, ते पुरुषाचे मन बरे धरी, मग ठकोणी जाय व्यभिचारी तैसी परी रजोगुणा. हुशारपण चौचाल अशी जी स्त्री असते ती पुरुषाचे मन वळविते आणि त्याला नंतर फसविते, तशी रजोगुणाची स्थिती आहे. जैसे का कुचर घोडे बरे दिसे परी आडवी आडे, काही केल्यानं चले पुढे मागिलीकडे सरू लागे. एखादे चुकार तट्टू दिसायला देखणे असते पण चालताना मार्गात अडते. काही केल्या पुढे पाऊल टाकीत नाही, मागे मागेच सरत असते. तैसी रजोगुणाची स्थिती त्यागुण संभवे कल्पांती, धर्म करीतो केवळ स्फिती मनी आसक्ती कामाची. अशीच रजोगुणाची अवस्था असते. तो दांभिकपणे धर्माचे बाह्य आचरण करीत असतो. मनात वासना थैमान घालीत असतात. त्याच्याकडून कधीही त्याग घडत नाही. सर्वस्व घ्यावया सवचोरू, सवे धावे होऊन न फरू, तैसा रजोगुणाचा विचारू कामना संसारू वाढवी. सोबतीला असलेला ठग सर्वस्व लुटून नेण्याच्या इच्छेने एखाद्या नोकरासारखा पुढे पुढे नाचत असतो. त्याप्रमाणे रजोगुण चांगल्या चांगल्या इच्छांच्या रूपाने संसाराचा पसारा वाढवतो. धर्म करे कामासक्ती केले भोगवी निश्चिती, पाडी जन्म मरणावरती कदा कल्पांती सुटेना. तो स्वार्थीपणानेच धर्म करतो आणि त्या कर्माचे फळ म्हणून जन्म मरणाच्या भोवऱ्यात अडकतो. त्यातून तो कल्पांतीही बाहेर पडत नाही. सात्विक तरले माझेनी भजने, तामस तरले मद्विद्रोध ध्याने, राजसाचे जन्म मरण धरणे रजोगुणे उठीना. सात्विक लोक माझ्या भजनाने तरतात आणि तामस लोक माझी विरोधी भक्ती करून तरतात. परंतु रजोगुणी लोकांचे जन्म मरणाचे चक्र काही तुटत नाही. जेणे प्रबल वाढ रजोगुणा, त्या सांगेन मी दशलक्षणा. केवळ त्या गावया काम्य कल्पना, या निरूपणावधारी. ज्या योगे रजोगुणाची वाढ होते ती 10 लक्षणे काम्य कल्पनांचा त्याग करण्यासाठी मी सांगतो, ती तू ऐक. राजसाचे प्रवृत्ती शास्त्र जे केवळ कामना पर, जेणे होय हा मूत्र तेथे अत्यादर राजसा. रजोगुणी माणसाची सगळी कर्मे कामनेने प्रवृत्त होतात. ज्या योगे या जगात किंवा परलोकात सुख प्राप्त होईल त्याविषयी राजस जनास अति आदर करतो. आप म्हणजे ते जवजळ
वेळावाळा सुपरिमळ कर्पूरयुक्त ती शीतळ प्रिय प्रबळते राजसा. आप म्हणजे पाणी रजोगुणी माणसांना सुगंधी व थंडगार पाणी आवडते. त्यात वाळा केशर वेलची वगैरे लावली तर फारच चांगले. प्रजासंगती त्याची ऐक राजवर्गी सभानायक व्यवहारी चतुर तिरंजक प्रवृत्ती लोकप्रिय त्यासी. त्यांना राजासारखे दरबारी लोक व्यवहार चतुर व लोकरंजन करणारे लोक यांचा सहवास फार आवडतो. राजद्वारिका सभे माझारी बैसा वेपारी अथवा व्यवहारी का मंडप तोरणा भीतरी सन्माने करी उपविष्ट. दरबारात किंवा सभागृहात पारावर किंवा चावडीवर मंडप तोरणे वेशी अशा ठिकाणी ते मोठ्या ऐटीत बसतात. वेळू न गमे जे घरीच्या घरी तय क्रमी चौहाटा नगरी का बैसे बुद्धी बळांवरी अत्यादरी सादर. घरी बसून वेळ जाईनासा झाला की गावाच्या चव्हाट्यावर जाऊन बसतात किंवा मोठ्या आवडीने बुद्धिबळाचा डाव मांडतात. ऐक रजो गुणाची वेळ सूर्योदया उपरी जो काळ काराजस जे सांज वेळ ते ते काळ प्रिय त्यांसी. रजोगुणाची वेळ कोणती? त्यांना सूर्योदयानंतरचा काळ व संध्याकाळ आवडतो, कारण त्यावेळी कामे करता येतात. राजसांचे सकाम कर्म धन्य धान्यार्थ करती धर्म वासना ते पशुपुत्र काम स्वप्नी निष्काम नेणती. राजस लोकांचे कर्म सकाम असते. ते धन्य धान्यादिकांच्या प्राप्तीसाठी धर्माचे आचरण करतात. आपले पुत्र आणि पशु पक्षी यांच्यावर त्यांचा लोभ असतो. निष्कामपणा त्यांना स्वप्नातही माहीत नसतो. राजसांसी काम गहन कामासक्ती दीक्षा ग्रहण तेची त्यांचे जन्म मान जाण सदा ध्यान स्त्रियेचे. रजोगुणी माणसांची इच्छा फार प्रबळ असते. ते मंत्र दीक्षा वगैरे घेतात तरी सुद्धा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठीच तोच त्यांचा जन्म असतो असे तू समज. त्यांना स्त्रीचा ध्यास निरंतर असतो. मंत्र घ्यावा अभिलाखे जणे सन्मान होय लौकिके ज्याचा सुग्राव थोर देखे तो मंत्र आवश्यक आदरी. त्याचे सर्व वागणे व संस्कार रजोगुणीच असतात. त्यात सर्व शरीर भोगाचे विलास असतात. नाना प्रकारची सुगंधी द्रव्ये स्वच्छ झुळझुळीत वस्त्रे यांचेच विचार त्याच्या मनात घोळत असतात. संस्काराची अंतरा निष्ठा लौकिकी व्हावी देह प्रतिष्ठा माझी आज्ञा वंध्य वरिष्ठा सभेचे चोहटा मी पूज्य. लौकिकात आपली प्रतिष्ठा व्हावी, थोरा मोठ्याने आपली आज्ञा मानावी, सभेत आपला बहुमान व्हावा असे त्यांना वाटत असते. रजोगुण दशलक्षण बुद्धवा त्याची ही ओळखण राजसासी जन्म मरण सर्वथा जाण सोडीना. हे उद्धवा, रजोगुणाची ही 10 लक्षणे आहेत आणि त्याचे जन्म मरण कधीही टळत नाही. सात्विक त्याग करी विवेकनिष्ठे तामस त्याग करी कडकडाटे राजसासी त्याग न घडे स्पष्टे द्रव्य दारा लोभिष्टे लोभाळू. विशेष म्हणजे त्याग करायची वेळ आली की सात्विक मनुष्य विवेक होऊन विवेकनिष्ठ होऊन त्याग करतो. तमोगुणी मनुष्य गाजावाजा न करता व तक्रार करीत तमोगुणी मनुष्य गाजावाजा व तक्रार करीत त्याग करतो. पण रजोगुणी मनुष्य एवढा लोभी असतो की
तो नेहमी देवाण घेवाण करील, पण त्याग कधीच करीत नाही. तेही गुणांचे लक्षण म्या सांगितले, भिन्न भिन्न तिन्हीचे सर्वसाधारण. सांगेन चिन्ह ते ऐक. आता या 3 गुणांची भिन्न भिन्न लक्षणे मी तुला सांगितली. आता त्यांचे सर्वसामान्य लक्षण सांगतो. तत् सात्विकमेवेषा यद्वृद्धाः पचक्षते, निंदनन्ति तामसं यत्तद्राजसं तद्रुपेक्षितम्. यातील ज्या वस्तूची प्रशंसा शास्त्रज्ञ करतात तीच सात्विक होय. ज्या गोष्टीची ते लोक निंदा करतात ती तमोगुणी होय. आणि ज्या गोष्टींची ती उपेक्षा करतात, दुर्लक्ष करतात, ते राजस होय. विवेक वृद्ध वृद्धाचारे जाते स्तविती अत्यादरे, ते ते सात्विक जाण खरे निज निर्धारे निश्चित. विवेकी लोकांच्या प्रवचनात व सहज संभाषणात ज्या ज्या गोष्टींची निंदा केली जाते ती सर्व तामस बाधा आहे असे तू जाण, व मलाही असेच वाटते. विवेकियाचे अनुवादा ज्या पदार्थांची करती निंदा, ते जाण तामस बाधा माझ्या निज बोधा मानले. विवेकाने वृद्ध व वंध्य आणि उत्तम नीतियुक्त आचरण असणारे श्रेष्ठ लोक ज्याची आदराने स्तुती करतात ते सर्व खरोखर सात्विक असते. तू ते खात्रीने ओळख. जाते स्तविती ना निंदित, जिवे भावे उपेक्षित, ते राजस जाण निश्चित बाधा अद्भुत तयाची. पण शून्य लोक ज्याची प्रशंसाही करीत नाहीत किंवा निंदाही करीत नाहीत ते रजोगुणी होय, आणि त्याची बाधा तर फारच विलक्षण असते. जैसे का विखे रांधिले अन्न, वरी वरी गोड अंतरी मरण, तैसा जाण राजस गुण अतर्क्य बंधन तयाचे. विष घातलेले अन्न जसे वरून गोड लागते पण त्याने मरण ओढवते, त्याप्रमाणे रजोगुण आहे. रजोगुण हा असाच आहे, त्याचे बंधन विलक्षण असते, अतर्क्य असते. राजसासी ज्ञान बोधू करिता थोंटावला वेदू, त्याचे उपदेश ब्रह्मामंदू माझेनेही बोधू न करवे. रजोगुणी लोकांना बोध करताना वेदही कुंठित झाले, त्यांना उपदेश करताना ब्रह्मदेवही मी त्यांना बोध करू शकत नाही असे म्हणून थकला. याची लागी रजोगुण विवेकी सांडीला उपक्षून, उपेक्षेचे हेच कारण तुझ म्या जाण सांगितले. याच कारणाने विचारी लोक रजोगुणाची उपेक्षा करून त्याला सोडून देतात. यालागी सात्विक सेवन साधकी अवश्य करावे जाण, सात्विक सेवनाचा गुण तुझ मी संपूर्ण सांगेन. असो म्हणूनच साधकाने सात्विक तेवढे स्वीकारावे. सात्विक सेवनातील गुणवत्ता आता सविस्तर सांगतो. सात्विकानैव सेवेत पुमान सत्व विवृद्ध ये, ततो धर्मस्ततो ज्ञानम यावस्मृतिरपोहनम. पुरुषाने सत्व गुणाच्या वृद्धीसाठी सात्विक गोष्टींचेच सेवन करावे. त्या गोष्टी आधीच सांगितलेल्या आहेत. त्यामुळे धर्म वृद्धिगत होतो व धर्मापासून सत्य स्मृती व मोह निराश होऊन आत्मज्ञान होते. सात्विक द्रव्ये सेविता सत्ववृद्धी होय, तत्वता सत्ववृद्धी पुरुषी होता धर्म स्वभावता प्रवर्तते. सात्विक द्रव्यांचे सेवन केले म्हणजे सत्व गुण वाढतो व सत्वगुण वाढला की माणूस धर्म प्रवृत्त होतो.
धर्म प्रवृत्ती माझे भजन माझ्या भक्ती उल्हासे जाण भक्तांसी मी होय प्रसन्न तै स्वभावे ज्ञान प्रकाश. धर्म प्रवृत्ती आणि माझी भक्ती एकरूपच आहेत. माझ्या भक्तीने मी भक्तांवर प्रसन्न होतो आणि त्यांच्या चित्तात ज्ञान प्रकट होते. तत्वमस्यादी वाक्य व्युत्पत्ती ते गुरुद्वारा ज्ञानाची प्राप्ती. तरी सत्व शुद्धीत्वे धर्म भक्ती कोणे अर्थी सेवावी. तत्वमसी इत्यादी वचनांचे रहस्य गुरुद्वारा समजून घेतले की जर ज्ञान प्राप्ती होते तर मग सत्व शुद्धीसाठी भक्ती कशाला करायची. ऐसा विकल्प जरी तू धरसी उद्धवा एक त्याही विचारासी यथार्थ सांगेन तुझ पाशी सत्व शुद्धीसी उपयोगू. असा विकल्प जर तुझ्या मनात आला असेल तर मी सत्व शुद्धीचा उपाय व उपयोग तुला सांगतो. केवळ सत्व शुद्धी विण जाहल्या गुरुवाक्याचे श्रवण ते पहाट गाणे ऐसे जाण ओळखणपण स्वस्वरूपा. चित्तशुद्धी झाल्यापासून किंवा झाल्या वाचून केवळ गुरुवाक्य ऐकणे म्हणजे बाजारातील गाणे ऐकण्यासारखेच होईल. त्याने आत्मस्वरूप जाणता येत नाही. आंधळे उपजले जे कुशी स्तनपान करी अहर्निशी परितेन देखे माऊलीसी दशा तैशी उपदेशा. जन्मांध मूल आईच्या पदराखाली शिरून जरी सारखे स्तनपान करीत असले तर त्याला आपली माता जशी पाहता येत नाही तशीच चित्त शुद्धी वाचून घेतलेल्या गुरुपदेशाची स्थिती होते. इंद्रिये सचेतन मेळी भगवंत सर्वाते प्रतिपाळी त्याते न देखती विषयांधळी अत्यंत झाली चित्त शुद्धी वीण. आपल्या इंद्रिय समूहात जिवंतपणा राखून भगवंतच त्या सर्वांचा सांभाळ करतो. पण विषयांध लोक चित्तशुद्धी वाचून आंधळे झालेले लोक त्याला जाणत नाहीत. अजागळा लोंबते जाण मिथ्या भाषण करे म्हणती ते स्तन त्या परी सत्वशुद्धी विणवृथा जाण उपदेश. शेळीच्या गळ्याखाली लोंबणाऱ्या मांसल भागांना स्तन हे खोटेच नाव असते. तसाच चित्तशुद्धी वाचून घेतलेला उपदेश व्यर्थ आहे. वाहते उदकी लिहिलेले का तळी अक्षर मुटे एक तेवी सत्व शुद्धी वीण देख निज ज्ञान सुटंक प्रकटेना. वाहत्या पाण्याच्या पृष्ठभागावर जर काठीने अक्षरे लिहिली तर त्यातील एकही अक्षर उमटत नाही. तसेच चित्त जर शुद्ध नसेल तर आत्मज्ञान प्राप्त होत नाही. झाल्या पादता सत्व शुद्धी जो प्रकटेना धर्म बुद्धी तव निज ज्ञानाची नव्हे सिद्धी जेवी ग्रहणामध्ये चंद्रमा. ग्रहण काळात चंद्र दिसत नाही त्याप्रमाणे चित्त शुद्धी होऊन जोवर धर्म बुद्धी निर्माण झाली नाही तोवर आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ऐकता हरिकथा श्रवण बाष्प रोमांच स्वेद रुदन रुकावे चिता जाय प्राण तेथेही ब्रह्मज्ञान प्रकटेना. हरिकीर्तन ऐकत असता अंगावर रोमांच उभे राहतील, कंठ दाटून येईल, रडू कोसळेलच, पण एक पैसा खर्च करण्याची वेळ आली म्हणजे मात्र त्या माणसाचा प्राणच जातो असे त्याला वाटते. अशा माणसालाही ब्रह्मज्ञान होत नाही. हृदयीचा लोभ जवन तुटे तव निश्व ज्ञान कैचे भेटे. सत्व शुद्धी धर्म जे प्रकटे ते निज ज्ञान नेटे सुपंथी लागे. मनात लोभ असेल तर निश्चित ज्ञानही मिळत नाही. चित्तशुद्धीने जेव्हा धर्म प्रकट होतो तेव्हाच आत्मज्ञानाचा सरळ मार्ग सापडतो.
ते चालता धर्मपंथी जय माझी शक्ती होय सांगाती, ते चोरांची न पडे गुंती शीघ्र गती मज पावे. ते धर्माचरणाच्या मार्गाने जाऊ लागले की माझी भक्ती त्यांची सोबत करते. षडविकार रूपी चोर त्यांना वाटेत अडवू शकत नाही, त्यामुळे ते भक्त लवकरच मला येऊन मिळतात. ते भक्तीचा सांडिता सांगा तू पुढील अनोळख महापंथू, तेथ काम क्रोध करती घातू विकल्प आवर्तू बुडविती. पण त्या भक्तीची संगत जर का सोडली तर पुढील मोक्ष मार्ग कठीण आहे. तेथे काम क्रोधादी विकार घात करतात व विकल्परूपी भोऱ्यात बुडवितात. भाग्यविण माझी भक्ती प्राण्यासी नव्हेगा सांगाती, जिचे संगे चालता पंथी अल्पही गुंती पडेना. माझ्या भक्तीची सोबत सुद्धा मोठ्या भाग्यानेच मिळते आणि तिच्या संगतीने साधना केली की अडथळाही येत नाही. माझे भक्ती सवे महाशूर, नावाणी गे नवविध वीर सन्नद्धबद्ध सदा समोर महाझुंजार निज बोधे. माझ्या भक्ती बरोबर श्रवण मननादी नभुवीर कंबर कसून सर्वदा आत्मबोधाने सज्ज होऊन मदत करीत असतात. या लागी माझे भक्तिविण सहस्त्रधा केल्या श्रवण मनन, माझी प्राप्ती नव्हे जाण भजने पूर्ण मतप्राप्ती. माझ्या भक्ती वाचून कितीही प्रकारे जरी श्रवणादी साधने केली तरी माझी प्राप्ती होत नाही, ती फक्त माझ्या भक्तीनेच होते. सर्वभूती भगवत भावो, या नाव मुख्य भक्ती पहावो. ते सांगाती झाली या स्वयमेव, काम क्रोध मोह न शकती बांधू. सर्व प्राण्यांमध्ये मला पाहणे यालाच मुख्य भक्ती म्हणतात. म्हणून ती भक्ती अंतःकरणात असली तर काम क्रोध मोह त्यांची बाधा होत नाही. साक्षेपेने उनी घागरी पालथी घातल्या गंगा सागरी, जळबिंदूर घेना भितरी तैशी परी महावाक्या. घागर घेऊन गंगेत किंवा समुद्रात मोठ्या आवेशाने पालथी घातली तर त्यात पाण्याचा एक थेंबही जसा शिरत नाही, त्याप्रमाणे महावाक्याची स्थिती होते, ते अंतःकरणात शिरत नाही. या लागी अत्यादरेसी जाण, धर्मयुक्त माझे भजन करिता मी होय प्रसन्न मत प्रसादे ज्ञान प्रकाश. अत्यंत आदराने धर्माचरण करीत माझी भक्ती केली की मी प्रसन्न होतो आणि माझ्या कृपेनेच आत्मज्ञान प्रकट होते. लोभ ठेवून अर्थ स्वार्थी कोरडी करिता माझी भक्ती, मी प्रसन्न नव्हे श्रीपती जाण निश्चिती उद्धवा. पैसा किंवा इतर स्वार्थ मनात ठेवून माझी कोरडी भक्ती केली असता मी प्रसन्न होतच नाही. जो धने मने काया वचने वेचुनी भजे मज कारणे, त्यासीच म्या प्रसन्न होणे जेवी चंद्र किरणे चकोरा. उद्धवा, जो माझ्यासाठी काया वाचा मन धन सर्व काही झिजवितो त्यावर मी प्रसन्न होतो. जणू काय चंद्र कोरावर चकोरावर चंद्रच प्रसन्न होतो. व्याली धेनू वत्सावोरसे तेवी मी तुष्टे अति संतोषे. तेणे माझे नि प्रसाद वशे माझे ज्ञान प्रकाशे मदभक्ता. गाईला वासरांच्या प्रेमाने जसा पान्हा सुटतो तसा मी संतुष्ट होऊन ज्ञानरूपी पान्हा माझ्या भक्तांसाठी सोडतो. सगुण सुंदर आणि पवित्रता अतिशय पडयंती होय करिता, तीही सर्वस्व देन मागता भरता तेही मी भदभक्ता प्रसन्न. गुणवती रूपवती पतिव्रता अशा प्रिय पत्नीला
पती ज्याप्रमाणे न मागता सर्वस्व देतो, त्याप्रमाणे मी भक्तांना आपणहून प्रसन्न होतो. माझे नि प्रसादे प्रकाशे ज्ञान स्मृती तिथे म्हणणे जाण सविलास विद्या निरसन अपोहन या नाव. माझ्या प्रसादाने ज्ञानाचा प्रकाश भक्ताच्या हृदयात पडतो, त्यालाच स्मृती असे म्हणतात. आणि मोह व अविद्या यांचे निरसन करणे त्याला अपोहन असे म्हणतात. गुणास्तव देह जाण देहास्तव उपजे ज्ञान, तेणे ज्ञाने गुण निर्दळन देह निरसन न घडे म्हणसी. गुणामुळे देह निर्माण होतो, देहाच्या आधाराने ज्ञान उत्पन्न होते. पण त्या ज्ञानाने गुणांचा नाश होऊन देहात्म बुद्धीचा निराश घडत नाही का असे जर म्हणशील. हे गोष्टी तू म्हणसी कुडी की पक्षी आपले पाख मोडी, नारळ नारळी ते तोडी, स्वमांसाची गोडी व्याघ्र चाके. तर ती गोष्ट खोटी आहे. पक्षाने आपलेच पंख उपटून टाकावे, नारळाने माडालाच तोडावे, किंवा वाघाने स्वतःच्या अंगातील मांसाची गोडी चाटावी. हे न घडते जय घडो वैसे, तै देहीचे नि ज्ञाने गुण देह नासे. हा विकल्प धरसी मानसे ऐक अनायासे तो निरासू. या गोष्टी जशा अशक्य आहेत, त्याप्रमाणे देहातील ज्ञानाने गुणांचा व देहात्म बुद्धीचा नाश होत नाही, असा विकल्प जर तुझ्या मनात येत असेल तर तो विकल्प सोडून दे. कारण देहातील ज्ञानानेच गुणांचा नाश होतो, हे कसे ते तुला पटवून देतो. वेणु संघर्ष जो वृद्धि दग्ध्वा शाम्यति तद्नम, एवं गुण व्यत्यय जी देह शाम्यति तत्क्रियम. कळकांच्या परस्पर संघर्षणामुळे म्हणजे वाऱ्यामुळे कळक एकमेकांवर घासून त्यापासून उत्पन्न झालेला अग्नी स्वतःच्या ज्वाळाने सर्व वन जाळून शेवटी आपोआप शांत होतो, त्याप्रमाणे गुणांच्या विकारांपासून उत्पन्न झालेला देह ज्ञानरूपी अग्नीने गुणांशकट शांत होतो. हरे नमा हरे नमा हरे नमा. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे.